काँग्रेस नगराध्यक्षांचा आकडा 2641 कसा झाला हे सकपाळांनी महाराष्ट्राला सांगावं, ही जनता पप्पू नाही सकपाळ साहेब। त्यावेळेला भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर निशाणा साधला। असा कुठला कॅल्क्युलेटर वापरला की त्याची बेरीज 41 आली? माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षांची टोटल 42 आहे। मग सकपाळांना नेमकं म्हणायचंय काय? ते कोणाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करतायत? यवतमाळच्या वनी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्यावरती एका महिन्यापासून लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। अमरावतीच्या चांदूर बाजार नगर परिषदेवर बच्चू कडूंच्या प्रहारची सत्ता आलेली आहे। विजयानंतर कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंच्या घोड्यावरून मिरवणूक काढली आहे। नगराध्यक्ष पदासह प्रहारचे 13 नगरसेवक विजयी झालेले आहेत। सिंधुदुर्गच्या कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा संदेश पारकर यांनी पदभार स्वीकारलेला आहे। नगरपंचायतीमध्ये संदेश पारकर यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। 17 वर्षांनंतर संदेश पारकर यांची नगराध्यक्ष म्हणून एंट्री झाली। तर यवतमाळ नगर परिषदेमध्ये अपक्ष उमेदवार भारत ब्राह्मणकर यांचा विजय झालाय। ब्राह्मणकर यांच्याकडून माजी सभापती प्रवीण प्रजापती यांचा विरोध करण्यात आला। वसई विरार पालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे। उद्या संध्याकाळपर्यंत आमची युती फायनल होईल, आमदार राजन नाईक यांनी ही माहिती दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती संदर्भात आज चौथी बैठक पार पडली आहे। बैठकीला माजी आमदार किशनचंद तनवानी, राजेंद्र जंजाळ उपस्थित होते। बेळगावमध्ये कन्नड रक्षक वेदिकेनं खासदार धैर्यशील मानेंचा पुतळा जाळल्यानं वातावरण तापलेलं आहे। महाराष्ट्र सरकारनं आता तरी जागं व्हावं, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसनंच वेगळं लढण्याची घोषणा माध्यमांमध्ये केली। हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच आहे, भाजपचे आमदार निरंजन डावकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। डोंबिवलीमध्ये फडके रोड परिसरामध्ये इमारतीच्या भिंतीचा मोठा तुकडा कोसळलाय। ऐन रहदारीच्या वेळी भिंत कोसळलेली आहे। यावेळेला दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। दहिसर पूर्व पुलाखाली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटलेली होती। हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया गेलेलं आहे। आता ही संपूर्ण पाईपलाईन दुरुस्तीचं काम जे आहे ते केलं जातं। मुंबईच्या पवईमध्ये 2 पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली। आरोपींकडून 6 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले। आरोपी प्रदीप संतोष सिंह मूळचा हरियाणाचा असल्याची माहिती आहे।